थँक्यू. 3 ओव्हरची मॅच आहे. 18 बॉल खेळवले जातील. पहिले षटक पॉवर प्लेचं असेल. चला जाऊया. मॅच ऑन केली जाते. संध्याकाळचं सत्र. सध्या सूर्य डोंगराच्या आड लवकर छावणी टाकत असतो, याची नोंद आपण अनेक वेळा पाहिली आहे. नोव्हेंबरचा महिना आहे आणि तुम्हाला निवेदन आहे, आम्ही बरोबर 5:04 पहिला बॉल हाताळला. तुम्हाला फक्त आणि फक्त 15 मिनिटं दिली जातील, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, याची नोंद घ्या. लेट्स प्लेचा आम्ही कॉल दिलाय. 5:04 झालेत. 4 मिनिटं एका ओव्हरला. अशा पद्धतीने फक्त 12 मिनिटं तुम्हाला दिली जातील, याची नोंद घ्या. 5-4 टायमिंग लावलाय. गोलंदाज निघालाय आपल्या ओव्हर द विकेटने. पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बॅकलिफ्ट मारलाय, मात्र प्रोटेक्शन देत असताना एकेरी धाव घेतली. दुसरीचाही प्रयत्न राहिला आणि 2 धावा कंप्लीट केल्यात. आपण पाहिलं एका बाजूला आपल्याला हर्षद पाहायला मिळाला, तर दुसऱ्या बाजूला रुपेश. हर्षद आणि रुपेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सुसज्ज झाली आहे. टीम आपल्याला पाहायला मिळाली आहे. मोरिया 11 शिराळे वारून या टीमकडे नजरा वळवल्या गेल्यात. आघाडीला आलेला हर्षद आक्रमण करतोय. पहिला बॉल 2 धावा कुठल्यात त्याने. हो, यावेळी पहा पुन्हा एकदा जोरकस गिरकी घेतली होती. दरम्यान मात्र अलॉंग द कार्पेट डीप मध्ये लॉंगला क्षेत्ररक्षक आहे, तो येईल आणि चेंडू मात्र होईल फरार. मिळतील धावा 4. आला ना तो एक कडक कडकडीत चौकार. 4 रन्स. चला पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण पाहिलं राहुलकडे नजरा वळवल्या गेल्यात, माना फिरवल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा निघालेत. हो, यावेळी डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने हॉरिझॉन्टल फटका. क्लीन हिट केलाय, डिस्पॅच केलाय. 1 बाउन्स सीमारेषे पार. मिळतील धावा 4. मैदानाच्या आतमध्ये हा छोटासा खेळाडू आलाय. अफलातून अशी फलंदाजी केली आहे. लगातारचे 2 मोठे प्रहार त्याच्या बॅटमधून. चला बॉलही सज्ज ठेवायचा आहे. आयोजन कमिटी रिप्लेस बॉल आपल्यापर्यंत ठेवा. सागर दादा रिप्लेस बॉल आपल्यापर्यंत ठेवा. यस, गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या ट्रॅकवरून निघालेत. 2 लगातारचे चौकार ठोकलेत. हो, याही वेळी जोरकस प्रहार आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, तो बनेल प्रेक्षक. बॉल सरळ डिस्पॅच केलाय. ठोकलाय ना लगातारचा कन्झिक्युटिव्ह 3 चौकार. या 3 चौकारांनी मात्र दाही आणि दिशा बदलली गेली आहे. प्रत्येक वेळी हा स्वतःला प्रूव्ह करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नाव आहे हर्षद. धावसंख्या भर मिळाली आहे 14. किती शुभ आकडा आहे, प्रेमाचा आकडा. 14 फेब्रुवारी आपल्याला पाहायला मिळाला. 2014ला नरेंद्र मोदी निवडूनही आलेत. ब्लॅक डे म्हणून 14 फेब्रुवारीला देखील पाहिलं गेलं. अनेक बाबी आहेत. पुलवामा अटॅक मात्र याही वेळी इनसाइड आउट ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर्स. बॉल चाललाय सरळ डिस्पॅच. 1-2 का 4. लगातारचा 4था चौकार. 4 बॉल 4 चौकार ठोकण्याचा विक्रम मैदानाच्या आतमध्ये हर्षदने केलाय. या अगोदर संजय जाधवने 6 बॉल 6 चौकार ठोकण्याचा विक्रम. म्हणूनच म्हटलं आता ना, अरे उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती, अगर जिद हो ना जीतने की तो हार भी तुम्हें हरा नहीं सकती. मैदानाच्या आतमध्ये ही लढाई पाहायला मिळाली आहे. हाय व्होल्टेज थरार अनेक वेळा पाहायला मिळत आहे. अरे हार कर बैठने से अच्छा एक बार पूरी जी जान से कोशिश करना जरूरी है. मैदानाच्या आतमध्ये आता कोशिश केली जाते, प्रयत्न केले जात आहेत. पुन्हा एकदा निघालाय गोलंदाज. हो, याही वेळी जोरकस प्रहार आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडासा चेंजही झालाय, कट होतोय. 1 धाव या ठिकाणी घेतला गेलाय. धावसंख्येकडे नजर वळवली. एका षटकाचा खेळ संपलाय. 19 धावा या धावफलकावरती आल्यात. 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक संपलंय. 5:04 ओव्हरला सुरुवात झाली. 5:08 पहिलं षटक संपलंय. मित्रांनो 4 मिनिटं आम्ही तुम्हाला एका ओव्हरसाठी दिलेत. 12 मिनिटांमध्ये तुम्हाला 18 चेंडू टाकणं आहे, याची नोंद घ्या.
नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवरती लक्ष्मण 11 जांभूर संघाकडून हा गोलंदाज नाव आहे सूरज. तो तळपकेल का मैदानाच्या आतमध्ये. सूरज हा खऱ्या अर्थाने ज्यावेळी येतो ना त्यावेळी आशेचा किरण घेऊन येतो. यस, मैदानाच्या आतमध्ये आशेचा किरण घेऊन येणारा हा गोलंदाज. स्ट्राईक एंड वरती आघाडीला आलेला हर्षद. कमालीची बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. हो, यावेळी पहा चेंज ऑफ पेस. पहिला बॉल व्हाईट बॉलची सांगता केली गेली आहे. एक्स्ट्रा बॉल इथे हाताळला गेलाय. टाइमर वरती लक्ष दिलं गेलंय. 9 मिनिटं 12 मिनिटाचा खेळ आहे आणि चर्चा होतीये. हो, यावेळी पहा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बीट केलाय. डॉट बॉल आलाय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सूरज. लक्ष्मण 11 जांभूरचा हा पठ्या इन ऍक्शन मध्ये. हो, याही वेळी पहा जोरकस प्रहार केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तो बनेल प्रेक्षक. आणखी एक मागणी भीषण आउटस्टँडिंग चौकार ठोकलाय. या चौकाराने मात्र खऱ्या अर्थाने इथे आपण पाहिलं तर विश्वासदादा पाटील आहेत. तदनंतर मात्र आमचे सकाळच्या सत्रामध्ये आलेले मान्यवर डॉक्टर साहेब यांची विशेष करून आम्ही चर्चा केली. जिथे डॉक्टर प्रकाश पाटील असतील किंवा दीपक दळवी साहेब असतील, प्रकाश पाटील साहेब यांच्याही नावाची चर्चा होतीये. त्याचबरोबर दिलीप पाटील साहेब यांच्याही नावाची चर्चा राहिली आहे. अनेक मान्यवरांची चर्चा आपण इथे केली आहे. मात्र हा फलंदाज या सर्वांना इम्प्रेस करतोय. हो, यावेळी पहा पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळालंय. एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात अंकित केली गेली आहे आणि धावसंख्येला भर मिळाली आहे. धावसंख्या 25 या आकड्यावरती. 4 पासून 12 मिनिटं म्हणजे 16 होतात ना. हो, यावेळी जोरकस प्रहार आहे. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक येईल त्या ठिकाणी. काय घडलंय? वेट केलाय. हो, इथे चूक झाली आहे. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय. 2 धावा कंप्लीट केल्यात. फार दूरवर राहिले क्षेत्ररक्षक. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि दरम्यान मात्र धावसंख्येला 2 ने भरारी मिळाली आहे. 2 धावेने धावसंख्या सरळ जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. पुढचा बॉल राऊंड विकेट. जागा बनवली आहे. इम्प्रोव्हायझेशन केलंय आणि पुल केलाय. पुल मात्र सक्सेसफुल, पॉवरफुल, ग्लोरियस आणि ग्लॅमरस षटकार, सिक्सर. धावसंख्येला भर मिळाली आहे. धावसंख्या 33. 33 धावा धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालंय. टीम आपल्याला पाहायला मिळाली आहे. एका बाजूला आपण टीम पाहतोय मोरिया 11 शिराळे वारून. मैदानामध्ये हा खेळाडू असा आहे ना, त्याने सर्वेच्या सर्वे बॉल फेस केलेत. पुढचा बॉल. हो, याही वेळी पंचाकडे आशाभूत नजरेने पाहिलंय. मात्र काय घडलंय? एक धाव तर घेतले. दुसरीचा प्रयत्न तोही चतुरतेने घेतलाय. मात्र काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? पंचांचं खऱ्या अर्थाने सांगितलं गेलंय की हा बॉल आहे नो. म्हणजे दुष्काळात 13वा. ही ओव्हर आणखी लांबणीवर चालली आहे. पहा, आम्ही पाहिलं गेलंय आता 5 वाजून 12 मिनिटं झाली आहेत. म्हणजे जवळजवळ 8 मिनिटाचा खेळ संपलेला आहे. फक्त शेवटची 4 मिनिटं. चला, वेग वाढवायचा आहे. नो बॉल आहे. फ्री हिटची संधी आहे. गोलंदाज निघालेत पुन्हा एकदा. हो, यॉर्कर लेनचा बॉल मिस केलाय. बीट केलाय. डॉट बॉल. खोलवरचा बॉल हाताळला होता यॉर्कर लेन. खऱ्या अर्थाने बुंधा गोलंदाजी आणि ही करत असताना फलंदाजाला मोठ्या प्रहारापासून रोखलंय, बचावलेत. हो, याही वेळी ऑन साइडला मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक आहे. मात्र बॉल चाललाय सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4. चौकार. धावसंख्येकडे वळूया. धावसंख्या 37. 37 धावा. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना पहा हा एक विक्रम झालाय मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये करेक्शन केले गेलंय. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि 40 धावा धावफलकावरती लागल्यात. करेक्शन केले गेलंय. यस, 40 धावा या धावफलकावरती आहेत. लक्ष्मण 11 जांभूर या संघाकडे नजरा वळवल्या गेल्यात. पहा, आम्ही पुन्हा एकदा आपल्याला कॉल देतोय. 5 वाजून 13 मिनिटं. अंतिमची 3 मिनिटं शिल्लक राहिलेत. टीम मीटिंग साठी जर वेळ घेतला तर पुन्हा एकदा
आयोजकांना कठोर निर्णय घ्यावे लागतात. चला थोडस स्पीडअप घ्या. चला थोडस घाई करा मित्रांनो. आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो, फक्त शेवटची 2 मिनिटं राहिली आहेत. पहिला बॉल स्विंग आणि मिस. टायमिंग जेव्हा संपतो ना तेव्हा प्लेअर आतमध्ये जायचं. 2-3 बॉल शिल्लक असते तरी. अंतिमचे काही मिनिटं, काही सेकंद या बाबीची चर्चा राहिली आहे. पुन्हा एकदा पुढचा बॉल, खोलवरचा बॉल बीट केलाय. स्ट्राईक एंड वरती. हो, इथे स्ट्राईक एंडचा फलंदाज आय थिंक आउट असेल. हा एक क्वेश्चन मार्क आहे. का कोणता फलंदाज बाद झाला हे पंचांकडे नजरा वळवल्या जातील. हर्षद आणि कोणता खेळाडू बाद आहे हे पंचांचा कॉल येईल आमच्यापर्यंत. यस, हर्षद बाद झालेत का? यस, हर्षद बाद झालेत आणि विनायक येतील आता मात्र नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती. शेवटचा 1 मिनिट, 1 ते 1.5 मिनिट. चला वेग घ्या. हो, स्विंग आणि मिस. कम्मालीची गोलंदाजी. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट मैदानाच्या आतमध्ये आलाय. नाव आहे करण. कम्मालीची गोलंदाजी त्याची राहिली आहे. आतापर्यंत त्यांनी बॉल हाताळले आहेत. अंतिमचे 3 बॉल पाहायला मिळाले आहेत. लास्ट 3 बॉल. हो, यावेळी पहा ऑन साइडला खेळ आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. डीप मधून येईल. 1 धाव तर घेतली आहे आणि धावसंख्येला भर मिळाली. अंतिमचे 2 बॉल. स्पीड घेतलं गेलं, वेग वाढवला गेलाय. फार फास्ट ओव्हर ही टाकली गेली आहे. हो, याही वेळी पहा लगातारचे डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये करण आल्यानंतर मात्र कमबॅक केलं गेलंय. टायमिंग नाही ना संपला सर. 16 वरच आहे ना अजून. हो बघा, आता 1 मिनिट झाला. घेऊ का? चला अंतिमचा बॉल. लेग स्टंप आणि लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. व्हाईट बॉल कॉलिंग आलाय. 1 बॉल हाताळायचा आहे आणि चर्चा राहिली आहे. 5 वाजून 16 मिनिटं. शेवटचा मिनिट प्रगती पथावरती आहे. चला थोडासा वेग घ्या. पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव अंकित केली आहे. शेवटचा बॉल, पॅनल्टी, बरंच काही आहे. 5-16 अजूनही स्तब्ध आहे हा टाइमर. चला हा शेवटचा बॉल. ऑन साइडला खेळ आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 बाउन्स फील्ड केलाय. 1 धाव कंप्लीट करत असताना दुसरीसाठी गेलेत आणि 2 धावा कंप्लीट करत असताना धावफलकावरती धावसंख्या लगावली गेली आहे. 46 तुम्हाला बनवायचे आहे. 47. चला पुढील होणारी मॅच टीम श्री भैरवनाथ स्पोर्ट्स थावडे आणि त्यांच्या दरम्यान श्री पावनाई देवी स्पोर्ट्स विरळे. टॉस साठी यायचं आहे. येस, टॉस झाला. येस, टॉस घ्या करून आम्ही पोहोचेपर्यंत. चला लक्ष्मण 11 जांभूर आपल्या आघाडीचे फलंदाज. चला टीम, मी निवेदन करेन आमची
मोरिया 11 शिराळे वारून या टीमला रिक्वेस्ट आहे मित्रांनो, आम्ही टायमर लावतोय. 5 वाजून 18 मिनिटं झालेत. बरोबर 5:19 ला मॅच स्टार्ट होईल. पहा टीव्ही स्क्रीनवरती ANP लाईव्हच्या माध्यमातून अतिशय दुर्मिळ क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपले जात आहेत. सूर्य अस्त होत असताना सूर्याने डोंगराच्या आड छावणी टाकण्यासाठी प्रयत्न केलेत. पहा एकाच फ्रेममध्ये डोंगरही पाहायला मिळालाय. तदनंतर मात्र त्याच्या अस्तीचेही किरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि भगवा सूर्य फार सुंदर वाक्य आहे. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी फार सुंदर पद्धतीने सूर्याच्या या वर्णनाला केलंय की ज्यावेळी सूर्य उगवतो त्यावेळी तो भगवा असतो, ज्यावेळी तो मावळतो त्यावेळी भगवा असतो आणि आमच्या रक्तातही भगवं वादळ वाहत असतं. आणि हेच पाहायला मिळालंय मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे दिवसाची सुरुवातही भगव्याने व्हावी आणि दिवसाचा अंतही भगव्यानेच व्हावा, याच पाठीमागची ही भावना आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि चर्चा होईल याच्यावरती, अजून चांगल्या पद्धतीने प्रकाश टाकतील गणेश बुर्गे सर. मात्र चला मॅच ऑन करायची आहे. चला 5:19 टायमर लावलाय. चला संजय आणि राहुल हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी येत आहेत. 18 बॉल आणि बनवायचे आहेत 18 बॉल आणि 47. चला पुढील होणारी मॅच किती ओव्हरची असेल? चला दोन्ही टीम, आम्ही हा कॉल तुमच्यापर्यंत देतोय. बरोबर 5:20 झालेत. आम्ही 5:20 आणि तिथून पुढे 12 मिनिटं आम्ही म्हणजे 5:32 ला ही मॅच संपली पाहिजे, याची देखील दखल घ्या. बरोबर 5:33 ला पुढची मॅच चालू होईल, याची नोंद घ्या, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. चला 5:20 ला लेट्स प्ले हा कॉल आलाय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळालाय सचिन. पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉल वरती बॉल चाललाय सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4. चौकार, 4 रन्स. पुढचा बॉल, याही वेळी फटका जोरकस आहे. संजयच्या बॅट मधून आणखी एक मॅक्सिमम षटकार, सिक्सर. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली आहे. लक्ष्मण 11 जांभूर संघाचा हा आघाडीचा फलंदाज पहिल्या 2 बॉल वरती आक्रमक झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा, हो आणखी एक. आता मात्र ब्लास्ट केलाय, बॉल सीमा पार केलाय, चौकार आलाय. असं म्हटलं आता ना, लाइफ जितनी हार्ड होगी उतनी ही आप स्ट्रांग बनोगे, आप जितने स्ट्रांग बनोगे लाइफ उतनी ही इझी होती है. मैदानाच्या आतमध्ये सोपी करणारी मॅच. पहिल्या 3 बॉल वरती 14 धावा कुठल्या गेल्यात. चला सातत्याने या ओव्हरसाठी 2 मिनिटं घेतली आहेत, अजूनही 2 मिनिटं शिल्लक आहेत. पद्धताली त्याचा उपयोग केलाय. त्यानंतर मात्र ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला, मात्र तो बनेल प्रेक्षक. बॉल चाललाय सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4. चौकार. पहिल्या 4 बॉल वरती 18 धावा. समीकरण 47 आहे. 47चं टार्गेट सेट केलंय. टीम आपल्याला पाहायला मिळाली आहे मोरिया 11 शिराळे वारून. या फलंदाजाच्या अगेन्स्ट काय रणनीती तुम्हाला करावी लागेल, तर या फलंदाजाच्या अगेन्स्ट तुम्हाला यॉर्कर लेंथ, स्लोअर पद्धतीचे बॉल, अशा पद्धतीची रेंज तुम्हाला ठेवावी लागेल. आणि हेच करताना गोलंदाज पाहायला मिळेल का? हो, याही वेळी पहा प्रोडक्शन दिलंय. हेच ते अस्त्र होतं इथे अडकवण्याचा प्रयत्न. विकेटचं पतन. फलंदाज संजय बॅक टू द पवेलियन.
मैदानाच्या आतमध्ये आता मात्र न्यू बॅट्समन येतील इंट्रोडक्शन मध्ये 3 क्रमांकावरती नाव आहे काशीनाथ. नाथ आलेत मैदानाच्या आतमध्ये, त्यांच्याकडे नजरा वळवल्या जातील. लक्ष्मण 11 जांभूर या टीम साठी महत्वाची निर्णय घेऊन येतील. पहा गोलंदाजीच्या ट्रॅक वरून गोलंदाज निघालेत. खोलवरचा बॉल आहे, स्विंग आणि मिस आहे, डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या पाठीमागे धावपलकावरती धावत संख्या 18 आणि एक फलंदाज बाद झालाय टीम लक्ष्मण 11 जांभूर. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की पहिल्या ओव्हरसाठी तुम्ही वेळ घेतलाय तो 4 मिनिटं, म्हणजे अतिशय तंतोतंत ही मॅच चालू आहे. 18 धावफलकावरती धावसंख्या झालेली आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 12 बॉलच्या पाठीमागे 29. 29 धावांची गरज आहे. चला मॅच ऑन करायची आहे, अजिबात थांबू नका. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती विराज. पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती आक्रमण. मैदानाच्या आतमध्ये पट्ट्याने सांगितलं रे रहा के पत्थर को चकनाचूर होना चाहिए, वार एक ही हो मगर वो भरपूर होना चाहिए. इथे वार केला, चेंडू सीमा पार ठोकलाय, षटकार आलाय. षटकार आलाय. या षटकाराने धावसंख्येला 24च्या आकड्यापर्यंत गवसणी घातली आहे. येणारे बॉल आता शिल्लक आहेत 11, बनवायचे आहेत 23. 11 बॉल 23 ची मॅच. ओहो अनदर लगातारचा दुसरा आणखी एक बिग ब्लास्ट. चेंडू सीमा पार, षटकार. लगातारचे 2 मोठे प्रहार. आल्या षटकारांची आतिषबाजी केली आहे. फलंदाजाचं नाव आहे राहुल. वाह काय फलंदाजी केली आहे. त्याने सांगितलं आयुष्यामध्ये इतकं व्यस्त राहा ना की उदास होण्यासाठी वेळच मिळाला नाही पाहिजे. तो बिझी आहे. मैदानाच्या आतमध्ये लगातारचे 2 बॉल 2 षटकार ठोकत असताना तो आक्रमक झालाय. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 10, बनवायचे आहेत 17. 10-17 ची मॅच किती लवकर फिनिश करणार. लगातारचा तिसरा षटकार येणार का. हो याही वेळी उडवला फटका, सांगून जातोय. हो त्याने सांगितलंय अरे खुळ आभाळ मोकळ नभी चांदन माझ्या नावाचं वादळ मी ठोकलं ना ते षटकाराचं तोरण. इथे 3 बॉल 3 षटकार ठोकून हे तोरण मैदानाच्या आतमध्ये सुसज्ज केलंय. येणारे बॉल 9, बनवायचे आहेत 11. 9-11 ची मॅच. कोण कोणाचे 9 11 करणार, 9-2-11 कोण कोणाला करणार, इथून कोण कोणाला बाहेर काढणार हे पाहावं लागेल. चौथाही षटकार येईल का हीच एक आशा. पुढचा बॉल. ओहो यावेळी पहा फटका बसलाय. मिस टाइम आहे. पंचाकडे दाद मागितली आहे. यस 1 बाउन्स असा कॉल दिलाय आणि विकेटचं पतन होणार आहे का तर नाही. चला हेड शॉट आहे असं पंचांचं मत आहे. डोक्यावरती बॉल लागलाय असं पंचांचं स्पष्ट मत आहे. चला आर्ग्युमेंट करू नका, आम्ही टायमर लावलाय, याच्याकडेही दखल घ्या, याही बाबीची नोंद घ्या. तुमचा आर्ग्युमेंट तुमच्यासाठी कठीण परिश्रम होऊ शकतो. मॅच फार फसलेली आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 8, बनवायचे आहेत 11. 8-11 ची मॅच आहे. सहजासहजी सोडणार नाहीये. दोन्ही टीम्स अशा पद्धतीने लढल्यात ना. आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान, मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळी समोरचा बादशाह काढतो ना त्यावेळी तुम्ही तुरुपचा एक्का काढा. आता कोण कशा पद्धतीने आपला तुरुपचा एक्का काढेल हेही पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल, स्विंग आणि मी क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. काय घडलं, ही कॅच नाही मित्र, तू मॅच सोडलीस मैदानाच्या आतमध्ये. म्हणूनच म्हटलं आता ना आयुष्यामध्ये, अरे म्हणूनच म्हटलं आता ना आयुष्यामध्ये ज्याने ज्याने स्वतःला खर्च केलं गुगलने त्याला सर्च केलंय. आता या खेळाडूला सर्च करावं लागेल. कमालीची बॅटिंग केली आहे. धावसंख्या 4 ने वाढली आहे. येणारे बॉल शिल्लक राहिलेत 7, बनवायचे आहेत 5. सिक्सर आहे का पंच? यस सिक्सर आहे. करेक्शन केलं जाईल. येणारे बॉल 7, बनवायचे आहेत 3.
हो यावेळी पहा बॅकफूट वरती गेलेत पंच केला क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे लक्ष्मण 11 चला मैदानाच्या आतमध्ये एक रन अजूनही अहो, 4 गेले ना. एक रन बाकी आहे थांबा एक रन बाकी आहे अरे 5 पाहिजे होते 5 एक रन बाकी आहे एक रन बाकी आहे हा तेच एक रन बाकी आहे 42 झाल्या एक रन बाकी आहे एक रन बाकी आहे टीम सहा बॉल आहेत तो सिक्सर होता ना तिथे कन्फ्युजन झालं. आय थिंक तो षटकार होता ना तिथे थोडंसं कन्फ्युजन झालं ते करेक्शन केलं आमच्या स्कोररने आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय नोंद घ्या 6 बॉल 1 ची गरज आहे चला 6 बॉल 1 चला स्पीडअप घ्या टीम चला थोडीशी घाई करूया हो हलक्या हाताने खेळून काढलाय एक धाव इथे अंकित केले आणि चला मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका टीम विनंती आहे चला सेलिब्रेशन बाहेर येऊन करा चला मैदानाच्या आतमध्ये नोंद घ्या चला टीम भैरवनाथ स्पोर्ट्स थावडे या टीमला निवेदन आहे